वाशिम शहरातील अतिक्रमण हटवल्यामुळे लहान व्यावसायिक यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि अतिक्रमण फक्त लहान व्यावसायिक यांचंच हटवण्यात आलं. मात्र वाशिम शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगीसुद्धा अतिक्रमणामध्ये असताना लहान व्यावसायिक यांचंच अतिक्रमण हटवण्यात आलं करिता माननीय जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनकर्ते चेतन इंगोले, सावता परिषद शहर अध्यक्ष वाशिम. आरती ठोके, वज्रदेही महिला विकास संघ अध्यक्ष वाशिम यांच्यासह रवी खोटे, गणेश कांबळे, नितीन गाडेकर, प्रमोद गाडेकर, पठाण मामू, सुमनबाई आंभोरे, राधाबाई धवसे, चंद्रभागाबाई काळे, वैभव जंगले, प्रवीण पाटील, प्रशांत तायडे, दीपक पोरे, सुरेश आवटे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी चेतन संतोष इंगोले, सावता परिषद शहराध्यक्ष वाशिम. काल 29 तारीखला वाशिम शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम आली होती आणि नगर परिषद प्रशासनाने नेहमी शहरामध्ये जेव्हा अतिक्रमण येते ते फक्त जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, जे गोरगरीब लोक आहेत, फुटपाथवर बसलेले, ही अतिक्रमण मोहीम फक्त त्यांच्याचसाठी आहे का, असा आम्हाला नेहमीच हा प्रश्न पडलेला आहे. त्याकरिता आम्ही आज सर्व जे अतिक्रमण धारक आहेत यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही नगर परिषद जे मुख्य अधिकारी साहेब आहेत, सीओ साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो. कारण की जे वाशिम शहरामध्ये अवैध बांधकाम झालेले आहेत ते अवैध बांधकामाच्या नगर परिषद प्रशासनाने नोटीस काढलेल्या आहेत. 2022 ते 2024 पर्यंतच्या नोटीस ह्या माझ्याकडे आहेत आणि त्याच्यावर अद्यापपर्यंत नगर परिषद प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. याचे मूळ कारण काय? नगर परिषदचे मुख्य अधिकारी साहेब यांनी जे अवैध बांधकाम धारक आहेत त्यांच्याशी हातमिळवणी केलेली आहे का, असा आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. नेहमी शहरामध्ये जेव्हा अतिक्रमण येते तर हे गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारण्यासाठीच येते का, असा सर्व वाशिम शहरातील लोकांचा हा प्रश्न आहे. हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, जे 100-200 रुपये रोज कमवतात, हे नेहमी यांनाच अतिक्रमण आल्याच्या नंतर त्रास होतो. मग ज्यांनी मोठमोठ्या बिल्डिंग अवैध बांधकाम करून अतिक्रमणामध्ये बांधलेल्या आहेत, मग त्यांच्या बिल्डिंग पडणार का, असा आम्हाला सर्व जनतेला प्रश्न उपस्थित झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना काय मागणी केली? जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही अशी मागणी केली की जे अतिक्रमण मोहीम शहरामध्ये तुम्ही राबवत आहात तर हे जे गोरगरीब छोटे व्यावसायिक आहेत यांचं कुठंतरी पुनर्वसन झालं पाहिजे आणि ज्या नगर परिषद प्रशासनाने अवैध बांधकामाच्या विरोधात ज्या नोटीस काढलेल्या आहेत, ज्यांनी बिल्डिंग मोठमोठ्या बांधलेल्या आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई करणार का? तर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला शब्द दिला की शहरामध्ये जे अवैध बांधकाम झालेले आहेत आम्ही त्यांच्यावर 100% कारवाई करू आणि बुलडोझर चालवू.